चिकन चिकन मध्ये पण आपण कोळशाचा स्मोक देतोय आता. आला धूर वा. वहिनी काय करते तुम्ही? हा मालवणी चिकनचं वाटण बनवतो. ओके मालवणी चिकनचं वाटण येतं सांग. बोंबील आहे, बोंबील. हो बोंबील आणि पॉपलेट. तर आपण बनवणार आहे ग्रीन मिंट मोजितो. बघ कसा बघ असा फुगतो बघ. बोलता कोंबडी वडे. आईज आमचा ससा बघा आता ड्रॅगन झालाय फुल कलर बघा त्याने केसांना वन साइड आहे बघा. ससा ड्रॅगन झाला ड्रॅगन. कॅप्टनने कोणता डिश? चिकन लसूणी कबाब. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतो युवीके ब्लॉग या चॅनल मध्ये. सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. आज आहे गटारी आणि गटारी स्पेशल आपल्याकडे काय काय डिशेस होत आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि जेवणाचा काय बेत असेल ते तुम्हाला दाखवतो. चला जाऊया किचन मध्ये. तर गाय चिकन वगैरे मस्त वॉश करू. आता चिकन आणलेलं आहे. दोन जेव्हा वहिनी धुत आहेत मस्त वॉश करतायत. हा वहिनी ग्रीन चिकन आणि रस्स्यावालं हो ग्रीन चिकन. तर गाईज आज आपल्याकडे स्पेशल ग्रीन चिकन, मालवणी चिकन, कोंबडी वडे, त्यानंतर चिकन फ्राय असा गटारी स्पेशलचे डिशेसचा आपला बेत ठरलेला आहे. तर बघूया आता डिश कसे होत आहेत, त्या कशा बनवत आहेत वहिनी आणि पारो. म्हणजे ग्रीन चिकनची आपण थोडीफार रेसिपी दाखवू. बाकी रेसिपी दाखवली तर कसा ब्लॉग मोठा होईल. तर थोडी थोडी रेसिपी दाखवू कसं काय आणि कसा काय एन्जॉयमेंट होतो ते तुम्हाला दाखवू. चला मग मालवणी चिकन आणि ग्रीन चिकन चालू करूया. पारो तुझं काय झालंय? हा किमा किमा ओके ओके किमा बनवायला लागले पारो. आणि त्याचप्रमाणे जर कोंबडी वड्याचं पीठ रेडी आहे, फक्त आता मळायचं राहिले. बरोबर ना? कांदा वगैरे टाकले. काय कांदा वगैरे टाकले. कांदा टाकला का? ओके कांद्याची पेस्ट वगैरे टाकली त्याच्यात. नंतरला सांगा तुम्ही काय काय टाकले ते. चिकन वगैरे धुवून झालंय. वहिनी आता काय करतात? वहिनी काय करते तुम्ही? मालवणी चिकनचं वाटण बनवतो. ओके मालवणी चिकनचं वाटण बनवायला लावले. काय काय टाकलं वहिनी याच्यात? धने आहेत, खोबरे आहे, आपलं कांदा आहे आणि खोबरं आता टाकते. कांदा भाजून झाला, खोबरा टाकायला लावलाय. काय बोलतंय? हे ग्रीन चिकनचं चालू आहे. ग्रीन चिकनची रेसिपी थोडी दाखवतो हे की नाही. हो. कोथिंबीर आहे, आलं आहे, लसूण आहे, मिरची आणि मेन आहे पुदिनाचा रोल याच्यात मेन आहे ना, आणि काजू. आणि पारोने घेतले पीठ मळायला. काय काय होतं पारो पिठामध्ये तू मगाशी सांगत होतीस? कांदा किसून टाकलाय. हा आणि मीठ टाकलंय. आता गरम पाण्याने वळतो. कांदा किसून आणि मीठ ना, आणि भाताचं पाणी टाकलं. भाताचं पाणी. ओके त्याच्याने टेस्ट चांगली येते. ओके ओके. तर गाईज आता जरा गेम चेंजर होणार आहे. कोंबडी वड्याच्या पिठामध्ये आपण काय टाकणार आहे वहिनी? कोळसाचा स्मोक. हा बघा कोळशाचा स्मोक देणार आहे कोंबडी वड्याला. असा ठेवलाय कोळसा. गेम चेंजर आहे. याच्याने काय महत्व काय? याच्याने विशेष काय? हा पीठ येतं म्हणजे लवकर. पीठ येतं. ओके ओके. झाकून ठेवू म्हणजे स्मोक प्रॉपर लागेल. आपलं सगळं. तर गाईज कोंबडी वड्याच्या पिठामध्ये आपण स्मोक तर ठेवला. आता ग्रीन चिकनची रेसिपी चालू झालेली आहे आणि त्याला पण आता आपण म्हणजे मसाला वगैरे म्हणजे पुदिनाचा मसाला वगैरे लावून 1 तासासाठी ठेवून देऊ. बरोबर ना वहिनी? हा हे बघा काय काय टाकायला लावले. आता लिंबू टाकते. लिंबू टाकले. मसाला नाही ना याच्यात. काय तो? लाल तिखट नाही टाकायचा. ओके ओके. कुठला मसाला टाकला तो? जिरा टाकला. जिरा. जिरा, काली मिरी, ही धने पावडर. धने पावडर इज इम्पॉर्टंट इन ग्रीन चिकन. हे आमचं घरगुती गरम मसाला आईने बनवलेलं. हळद पण थोडीशी टाकायची, जास्त नाही. हा हळद लिमिट आहे, एकदम लिमिट, चिमूटभर. हा मीठ चवीनुसार मीठ. हा गेम चेंजर आहे. जी पेस्ट बनवली आपण पुदिना वगैरे टाकून मस्त अद्रक वगैरे सगळं टाकून मिक्स करायचं आणि ह्याला पण आपण एक स्मोक द्यायचा आणि ठेवून द्यायचं. काय बोलतात? ह्याला पण स्मोक द्यायचा. ह्याला पण स्मोक द्यायचा आहे थोड्या वेळाने आणि 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. बरोबर ना? हा म्हणजे त्या तासाभरात आपल्या अजून वेगळी कामं पण होतील. बरोबर की?
ग्रीन चिकन मध्ये पण आपण कोळशाचा स्मोक देतोय आता. आला धूर, वा बाबा ह्याला पण बाबा आता मला आपण काय 1 बोलता. तास किंवा 2 तास असं जेवढा वेळ राहील ना तेवढं चांगलं, म्हणजे ओके ओके. स्मोक भेटेल तेवढा. आणि अशा रीतीने ग्रीन चिकनला पण आपण स्मोक दिलेला आहे आणि तो पण तासभर आपल्याला आता ठेवायचा आहे. आपण ठेवले आता स्मोक आणि मेरिगेशन करत ठेवलेलं आहे ते तासाभरासाठी. आणि वहिनींची चालू आहे इथं मालवण चिकनची रेसिपी, बरोबर ना वहिनी? हो. आता काय मालवण चिकन मध्ये आपण हे वाटण वरून. वाटण ना, तो मगाशी दाखवला तो ना. हा. आपण कसं वाटण. भाजतो ना ते लोक वरून टाकतो. हा, म्हणजे मालवणी चिकन मध्ये कसं आपलं वाटण कसं असतं, भाजलेलं असतं. आणि त्यानंतर मिक्सर मध्ये हे लोक कसं भाजतात, पण हे चिकन आधी शिजवून हा. घेतात आणि मग वरून वाटण टाकतात. बरोबर बरोबर भाजून म्हणजे एकदम वाटण करून टाकलेलं आहे आपण. वा वा, काय रस्सा, काय स्मेल यायला लागलाय गाईज, एक नंबर. इकडे मालवणी चिकनच्या रस्स्याचा स्मेल आणि इकडे जो स्मोक दिलाय ना त्याचा स्मेल भाई नाकात नुसता घमघमते, एक नंबर. तोंडाला पाणी आलंय. हा बघा गटारीचा पाऊस कसा लागलाय, तो गटारी अमावस्याचा जोरदार. गाईज कायराची चालू आहे तयारी. कायरा जाणार आहे स्कूलला. स्कूलला जाणार. हॅपी गटारी. झाली रेडी? जायचं स्कूलला? हां, अच्छा, थोडाच अभ्यास आहे. चल चल, रेनकोट घाल आणि चल, बाहेर पाऊस आहे, पटापट. चला गाईज कायराला शाळेत सोडून येतो. बाय. जा जा बाबू. अरे जाम गर्दी आज, गटारी ना. वर्दी बाय, मार्केटला गर्दी फुल. भाई पापलेट आणि बोंबील घेऊया आपण मच्छी मार्केट मधून आणि घरी जाऊया. चल जाऊ ना, घेऊया. कायला सोडून आलो आणि वहिनीने आता ग्रीन चिकन टाकलेलं आहे. वहिनी मच्छी आणली आहे का? वहिनी ग्रीन चिकन टाकलं ना? हो. दाखवा. ग्रीन चिकन मस्त टोपात गेलेलं आहे. काय काय टाकलं त्याच्यात सांगा जरा हे पद्धतशीर. आपलं दालचिनी, हा, दालचिनी, तेजपत्ता आणि कांदा, बस एवढंच आहे. दालचिनी, तेजपत्ता आणि कांदा. नंतर होत आल्यावरती वरून मग कस्तुरी मेथी घाला. झाल्यावर काय कस्तुरी मेथी. ओके, ग्रीन चिकन होत आल्यावर कस्तुरी मेथी त्याच्यात टाकायची आहे. चिकन फ्राय आहे कॉर्नफ्लॉवर पिठातलं, बरोबर ना? हा, मैदा, कॉर्नफ्लॉवर वगैरे. हे डेलीचं आहे ना आपलं. आणि फ्रेश आता मच्छी आणली आणि पारोला काय बोलते? फ्रेश फ्रेश हा, आणि बोंबील. फ्रेश फ्रेश काय आहे? अरे मच्छी, हो मच्छी फ्रेश आहे. कोणती आहे ते तर सांग. बोंबील आहे, बोंबील. हो, बोंबील आणि पॉपलेट आहे, आमचे पॉपलेट. favorite बोंबील. काय करणार आहे त्यांचं? फ्राय करणार आहे त्याला. फ्राय. ओके, पारू पण भिडले मस्त वन साईड. तर गायज ग्रीन चिकन तर तिकडे होतंय आणि पारोनी मस्त घेतले. आता तुम्हाला दाखवलंच. पापलेट आणले आपण आणि बोंबील, आणि त्याचं आता बोंबील फ्राय आणि पापलेट फ्राय करूया. काय मेरिगेशन करायला लावले पारो? काय काय टाकलं त्याच्यात? मसाला वगैरे टाकून झाले ना? हां, घरचा मसाला टाकून झाला. लिंबू पिळायला लावलाय मस्त वन साईड आणि फुल फ्राय. मग कसं सणाना तिरिरी? हां हां, झणझणाट. मग पारो आता 1-1.5 महिना चिकन नॉनव्हेज खाणार नाही. कसं काय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. असं पण मी खात नव्हते. चल झूठा. हां, ते तर आहेच. आज माझे फेवरेट बोंबील आहेत. बोंबील आहेत ना? वहिनी तुमचं काय फेवरेट आहे आज? बोंबीलच, हां बोंबीलच. हां, आपण काय मच्छी जास्त खात नाही. मग आपण ताव मारणार आहे ग्रीन चिकन, कोंबडी वडे आणि मालवण चिकनवर. काय बोलता वहिनी? तुम्ही बोंबील फ्राय आणि तू बोंबील फ्राय, कोंबडी वडे. हाँ, सब खाएंगे. वही आखरी दिन है आज. 1.5 महिना खायला भेटणार नाही. फुल कडक श्रावण. सगळ्यांचाच आहे. हा, सगळ्यांचा सगळ्यांचा श्रावण. हा, या टायमाला आपला कायरा पण पाळणार आहे बोलली. हा, कायरा पण पाळणार आहे ना? ओके ओके. बाकी वर्ल्ड कप काय बोलते?
वर्ल्ड कपच्या किक चालू आहेत की नाही? वर्ल्ड कप झोपण नाही देत भाई. हा? डोळे बघा डोळे आपण झोपण नाही देत. वर्ल्ड कपच्या किक चालू आहेत. बेकार. तर गाईज पिठाला व्यवस्थित स्मोक देऊन झालाय. आता परत वहिनींनी घेतलंय मळायला आणि त्याचे काय वहिनी करणार आता? गोळे करून ठेवतो. हा गोळे करून ठेवू. थापायला जरा पटापट. हा म्हणजे वडे पटपट थापायला होतील आणि गरमागरम वडे ना. हा 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 गरमागरम वडे, कोंबडी वडे. प्रमुख पाहुणे आमची वाटी द्यायची. वहिनी त्याला होल असणार ना त्या वड्यांना का विदाउट होल आलेत? नाही विदाऊट. अच्छा. नाही. भोकाचे नाही. एक कोंबडीचे आहे. कायरा अच्छा. त्याच्यात कोंबडी असते. नाही मी खाणार. काय बोलते बारो? कायरा बोलते तुम्ही लोक पुडी बनवणार आहे का? पुडी म्हणजे पुडी नाही कोंबडी वडे. मग बोलते मी नाही खाणार त्याच्यात कोंबडी असते. अच्छा अच्छा. असे बोलते. हं. नाही ते लहान पोरांना असं वाटतं कोंबडी वडे म्हणजे त्यामध्ये कोंबडी असते. काय बोलतो भाऊ? या जेवायला थांबा नाही तर कल्टी मारशे. नाही थांबणार. हा मग बस. नाही थांबणार असं. हा तेच. थांबू नको बस म्हणजे जे- मुख्य आला की नाही जॉबवरून? ना आलाय. अच्छा. अतिथी देवो भव. हा प्रथम अतिथी एसटी. गाईज आपण ना गोल्ड विनर तेल वापरतो. ऑइल रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल फुल सोन्याचं तेल ना वहिनी. आता तेल कशाला अचानक भयानक? अरे मच्छी फ्राय करायला आणि वड्यांना वड्यांना घेतलंय. घेतलंय ना. ओके. मच्छी फ्राय पण चालू झाले आणि इकडे वहिनींनी पण घेतलेत वडे तळायला. आणि वहिनी अग्निदेवताला काढलं का? हा बघा. हा बघा हा आपला काढायचाच असतो बरोबर ना. तळण हो. हा तळण काय बोलतात त्याला? तळण म्हणजे पहिला आपण तळतो ते. हो, तेलात तळण. ठेवायचं. पीठ वगैरे मस्त वहिनीने इकडे आणि काय गोळे आता गोळे करून दनादन वडे ना. हो गरम गरम. बाकी गरम झालंय गरम. सगळं आता. काय बोलता? बाकी झाले ना आता हा सगळं. बाकी रेडी आहे सगळं. आता धनाधन आता वडे. जेवायला सगळे बसायचं. हा. जेवायला बसतात. धनाधन गरम वडे. आणि भाऊ हे जाणार आहेत आता हे पापलेट आणि बोंबील डायरेक्ट तेलात जाणार आहेत फ्राय व्हायला. द्या जरा ते. हा घ्या घ्या घे. पण अजून काही टाक. तर गाई सगळं तयार झालेलं आहे. आता फक्त वडे राहिलेत. दाखवतो आता कसं काय तयार झाले ते. ग्रीन चिकन. हो हो मच्छीचा रस्सा आहे. हा मच्छी आहे सुरमई मच्छी रसावली. त्यानंतर आपलं- हे मालवणी चिकन. ओ हो क्या लग रहा है भाई. त्याच्यात आणि हा भात भात. आहे. मच्छी फ्राय करायला ठेवली आहे. चला आता वडे आणि मच्छी फ्राय करूया चला. फ्राय पापलेट फ्राय झालेला आहे. बोंबील फ्राय बोंबील चाललेत तव्यात पण तव्यात जायच्या आधी पडला बिचारा. बिचाराला पाडलं. धडपडला बोंबील धडपडला. पारो बोंबील फ्राय करते. वहिनीचे पण इकडे मस्त वडे चाललेत. स्टार्ट टू इन किचन पिन थांबत नाहीत आमच्या वन साइड. वडे जसे होत आहेत तसे जेवायला पण घेतात. हा अवनी वगैरे जेवायला बसले. बबन दादा वगैरे. हा गेला वडा तेळात. तुमचा नाही धडपडला ना वडा? नाही नाही. तर गाईज आमच्याकडे आलेत पाहुणे अतिथी आलेत. श्रद्धा वहिनी आल्यात आणि तनिष आलाय. या वहिनी कम ऑन. मित्रांनी फोन केला तर तुम्ही बाहेर आलेत. कसं आहे? श्रद्धा वहिनी आल्यात. या काय बोलते बारो? पाहुणे बोलवले पाहुणे. पाहुणे बोलवलेला डिश खास डिश टेस्ट करायला. स्पेशल साठी आम्ही हा गटारी. वहिनी काय आणले काय पाठवले? माझ्या सासूबाईंनी तुम्हाला मेथीची वडी दिली. कसले? कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी. वाव भाई आपली फेवरेट आहे. आणि वहिनी खास बनवतात. एक नंबर बनवतात वहिनी. कोथिंबीर वडी दाखव. आईने अच्छा. बनवली एकदा. कधी तळायची आता श्रावण मध्ये ना. श्रावणमध्ये झाली. दादा ना आले वहिनी. नाही ना ते ऑफिसला गेले नाही तर ते नक्कीच आले असते. अच्छा अच्छा त्यांना ओके. बोलवलंच नाही आपण. त्यांना बोलवलं नाही. तुम्ही आलो असतो घरी. मी बोललेलो ना पण गटारीला या. कसं आहे मग गटारी स्पेशल जेवण? हा चांगलं आहे ना. मामी काय आणलं याच्यात? हा मामी
ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? सांगा ना. चिकन आहे अजून काय? चिकन फ्राय. वाव. दादा ग्रीन चिकन कसं आहे? हा छान आहे ना. असतं का हे घे ना दादा फ्राय चिकन नंदू मामीने आणलं. हा हा अवनी जेवली बेटा. कोण आले फ्रेंड्स तुझे? आणि मैत्री पण आहे का? काय खेळताय तुम्ही? हा ओके. तर गाईज खाली सगळे जेवायला बसलेत आई आणि दादा वगैरे. आता आम्ही पण जेवून घेऊ. मामीनी ए बा पारो मामीनी पण चिकन फ्राय दिलंय नंदू मामीनी. हा बरंच येते. चला जेवायचं ना. हा चला वहिनी. चटई वगैरे काय पारो हो काय दिले मामीनी? अच्छा चिकन फ्राय चिकन नगेट्स टाईप. खा ना. चिकन वडे पण तळतो ना वहिनी. टाका नाही ये वडा. बघ कसा बघ असा फुटतो बघ. बोलतो कोंबडी वडे. पहिला पलटी मारली वन साईड. येतं आपल्याला पण येतं भाई. वन साईड काय रप्पा रप्पा एकदम. बघा तयार झणझणी आहे खणखणी झालं. चला आता जेवून घेऊ मंडळी जेवून घेऊया. तर गाईज मस्त जेवून घेऊ. कोंबडी वडे आहेत, मालवणी चिकन आहे, ग्रीन चिकन आहे, पापलेट फ्राय, बोंबील फ्राय, कांदा आणि राईस मस्त खाऊन घेऊ आणि सांगू तुम्हाला टेस्ट कशी आहे ती. चला. एक नंबर वहिनी. अस्सल मालवणी झाले खरोबर. आता ग्रीन चिकन टेस्ट करू. ग्रीन चिकन तर एकदम चुम्मेश्वर आहे. एकदम मेरिगेशन आहे एकदम ग्रीन एकदम. काय ते आपण टाकलेलं पुदिना वगैरे एक नंबर लागतो भाई सिरियसली. मच्छी मारू आहे पापलेटा. पापलेट अशीच घाललेली बरी आहे. पापलेट फ्राय तर कडक. बोंबील पण कडकच झाला असेल. बोंबील वन साइड. बोंबील ढाब्यावर आपण मजबूत खातो. पावर आहे. सगळे एक नंबर झालेले आहे. मालवणी चिकन ग्रीन चिकन तर एक नंबर भाई. फेवरेट डिश आहे ग्रीन चिकन. चला जेवूया. या जेवायला गाईड आणि हॅपी गटारी. गटारी स्पेशल डिश आहे. या आणि तुम्ही पण आस्वाद घ्या. चला. श्रद्धावाहिनी कसं आहे जेवण? हा छान आहे. सगळं टेस्टी आहे. ग्रीन चिकन तर एकदम भारी आहे. हा ना तुमचा पण फेवरेट आहे ना ग्रीन चिकन. स्पेशल बनवलेलं आहे. काय बोलते? त्यासाठी स्पेशल बनवलं लागलंय. वहिनी एक नंबर झाले जेवण. पारो मच्छी फ्राय पण मस्त आहे A+. आम्ही बॉम्बे बघूनच खुश भाई. काय बोलते? हा तुम्ही बोंबील लवर ना. आमच्या तोंडाला पाणी सुटतं बाबा. काय बघून? बोंबील हा कधी होता आणि कधी. भावा कसं आहे? भारी. कोंबडी वडे एक नंबर. मुख्य नाही आलं रे. यार मुख्या जॉबवर आहे. उशीर होईल त्याला. चला गाय या जेवायला जेवून घेऊ मस्त गप्पा मारत मारत. चला. वड्याला पण दिलंय. वडा ते पीठ येण्यासाठी देतात ना. ग्रीन चिकन आहे ना ग्रीन चिकन एवढा सॉसी लागतोय ना भाई. तो त्याला जो स्मोक दिलेला ना खतरनाक. त्यात म्हणजे तंदुरी पण ऍड वाटते वहिनी. अजून खाल्ला अजून परत घेतला. चटणी राहिले आतमध्ये. भाई मुक्या भाई मिस केलं तुला. लय भारी लागतं. फुल ग्रीन ना फुल हरियाली चिकन. तरी मुक्याची किती आठवण संपला भाई. हा सगळं क्लीन. टोप दहीण वहिनी परत विचारते पक्का आवडला ना जेवण? का आवडलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये हे ग्रीन चिकन. हा ना प्लेट. पॉपलेट पण ना. पारो पॉपलेटची स्टफिंग भारी केली पण तू. मसाला एकदम खतरनाक वाटला. मजा आली जेवायला. काय होशील भाऊ तुला कसं वाटलं? भाई हिरवं चिकन लय भारी. हिरवं
आपली भाषा. ओके ओके. तर गाईज मस्त दाबून वगैरे जेवण वगैरे झालं. मस्त ग्रीन चिकन, मालवणी चिकन, कोंबडी वडे एक नंबर होते आणि त्यानंतर मच्छी फ्राय पण एक नंबर होती. मस्त दाबून चेपून जेवलो. आता हे तुम्हाला समोर दिसत असेल तर आपण बनवणार आहे ग्रीन मिंट मोजितो. चला आणि सामग्री दाखवतो तुम्हाला काय काय ते. तर गाईज ग्रीन मिंट मोजितो बनवण्यासाठी आपल्याला हे बघा ग्रीन मिंट मोजितोचा फ्लेवर, त्यानंतर लिंबू आहे, मीठ आहे, हा पिंक साल्ट आहे, त्याच्यानंतर पुदिना, स्प्राईट आणि सोडा, ग्लास आणि स्ट्रॉ, एवढी सगळी सामग्री आहे. आता चला बनवूया ग्रीन मिंट मोजितो. म्हणजे कसं जेवल्यानंतर म्हणजे कसं जरा जिरेल वगैरे ना आणि संध्याकाळी परत काहीतरी खायला आपल्याला पोट तयार राहील. बरोबर ना? हलकं झालं पाहिजे की नाही पोट? मग तर गाईज कसं आहे, पहिला आपल्याला पुदिना घ्यायचा, तो जरा चेचायचा आहे मस्त खलबत्त्याने. म्हणजे कसं त्याला मसाला करायचा आहे तर मजा येतो. पुदिना झाला आपल्याला चेचून मस्त पद्धतशीर पुदिना. आता लिंबू पिळूया. पहिला लिंबू पिळायचं सगळं. लिंबू पिळून झाल्यावर मस्त पिंक साल्ट घ्यायचं आहे, तो टाकायचा आहे थोडा थोडा. झाल्यानंतर आपला टाटा नमक, शुद्ध शाकाहारी टाटा नमक घ्यायचा आहे, तो पद्धतशीर टाकायचा आहे. कसा? पद्धतशीर, झणझणी, थोडा थोडा बाई, जास्त नाही. काय करायचं, एक ग्लास उचलायचे आणि अशी मस्त ढवला ढवल करायची. हा बाई, हे बघ ढवला ढवल, हे ना पूर्ण मिक्स झालं पाहिजे. मग त्यानंतर येईल मेन भाई आपला पुदिना. पुदिना इज मोर इम्पॉर्टंट. तुझ्यात पुदिना नको ना? ती नको. मग भाई हा जो ग्रीन मिंट फ्लेवर आहे ना मोजितोचा, हा टाकायचा बुच्चन भर. भाई बुच्चन भर, लावली बेडा. कोण आता होतो स्प्राईट आणि सोडा. वाटतं का भाई? काय सर्र झाला. थोडासा वहिनी सोडा टाकतो. स्प्राईट. अरे तुला मोजितो रेडी आहे. हे टाकायला पाहिजे. वन साइड. चेस. गटारी. गटारी. आता गटारात लोलायला जायचंय. चलो. कसं आहे? कसं आहे पारू? भारी, एक नंबर. वहिनी कसं आहे? ही नवऱ्याची रेसिपी. सीड कसं आहे? काय बोलते पारू? माझ्या नवऱ्याची रेसिपी. तुषार वन अँड ओनली तुषार. लाल पाणी काढतो तो. ते व्हिडिओ चालू आम्हाला बोलत होते व्हिडिओ चालू आहे, आम्ही बडबडतो. एक नंबर. जिरलं. या तुम्ही आमच्याकडे. हो येऊ. चल बाय तनिष. हा थँक्यू. सो काही जस्ट आता फ्रेश वगैरे झालो. श्रद्धावाहिनी वगैरे घरी गेल्या. जेवायला खूप मजा आली. अप्रतिम जेवण झालेलं. त्यानंतर मी ग्रीन मोजितो पण बनवला, तो पण एक नंबर झालेला. आता जातो आणि कायराला घेऊन येतो, कारण कायरा आता स्कूलमधून सुटेल. चला जाऊ तिला घेऊन येऊ स्कूलमधून. का स्कूलमध्ये या? चल. काय बोलत होती स्कूलला? काय? हां. सो गाई जस्ट आलो घरात कायराला घेऊन. पारो कायरा बघ काहीतरी सांगत होती स्कूलच्या बाहेर. आज फर्स्ट मला वाटण्याचं लेक्चर होता. अजून त्याच्यात आम्हाला आलेलं लिहायला. मी त्याच्यात फास्ट रायटिंग केली. 1 मिनिट पण नाही झाली. झालं. फास्ट रायटिंग केली. भारी रे. गुड जॉब कायरा. गुड जॉब. केलं ना बनव आपण. हा गाईज कायराला ना खूप मिस केलं म्हणजे. आणि तिचा फ्रेंड पण आलेला तनिष. जेवताना खूप मिस केलं बाबा. आणि मोजितो पण बनवलेला आम्ही. हा तुझ्यासाठी परत बनवणार आहे. ओके. तर गाईज घरात बसलेलो आम्ही आता जस्ट, म्हणजे गाणे वगैरे ऐकत होतो. तेवढंच वेस्टे आला.
वैष्टी काय रे बोलतो, काय विषय? खेकडा भारी. खेकडा आलाय वर. हा बघ, कुठं? हा बघ. हा नाही रे, हा बघा. काढ काढ त्याला काढ. तुला कसं दिसलंय? मी आताच आलो वर. हा बघ, हा बघ. हा रे, इकडे जायचं वाकून. मजाक नाही काय, सिरियसली खेकडा आहे. रेस्क्यू करायला लावलाय. आता भास्करचा पण गेलाय. भास्कर हे पकडा, भास्कर हे पकडा ना. शिडीवर आला असेल रे बाई तो. इकडनं टाकलं. लय मेहनत घ्यायला लावली काय त्या खेकड्याला रेस्क्यू करायला, पकडायला म्हणजे हे बघा. याला पकडतो उलट. या काढा, व्यवस्थित काढा. पण तो ना वाढला एवढा वरती कसा आला आता ते सांग. अरे भाई कसा आलाय म्हणजे तो भाई आलाय, तो गटारी करायला आलाय आपल्याकडं. आलेला आहे ते तो वाढलाय तो इथे. वाढला का दादा दिसला नाही. म्हणून तो नाही. हे आहे. ठीक आहे. तो कसा दिसेल? दादाचं म्हणणं आहे की तो कधीच आलेला आहे तो, आणि इकडे त्यांनी राहिला आणि आता तो मोठा झालाय म्हणून तो आता दिसतोय आपल्याला. पिल्ला म्हणजे आताच नाही ग, नाही भेटला. हा ना. हा. तिथेच टाकायचं होतं जरा हळदी कुंकू, त्याचा पाय दिसतोय तिथे. हा. दादाचं म्हणणं बघा काय काय होतं दादा. अमावस्याच्या दिवशी खेकडा आलेला घरी चांगला असतो. हा ना, आणि तेच. त्यापेक्षा तो संध्याकाळच्या टायमाला आलेला आहे. हो आणि बरोबर. त्याच्यामध्ये दीपपूजन आहे. हा ठीक आहे, बघू चल, भेटला तेव्हा काढून ठेवूया आपण. काय रे? मी किती लक्की आहे मला हा हा चल ठीक आहे. काढला नाही. हा ना, काढला नाही. अरे मी हात टाकला तिने डायरेक्ट पगडावर गेला. तर काय झालं, आम्ही आता हॉटेलमध्ये साई प्रणयमध्ये आपली मित्रमंडळी आले सगळे. रोहन आहे, आकाश आहे, रोहित आहे, कार्तिक आहे, मुख्य आहे. मुख्य वेलकम टू ब्लॉग. आणि आपला आकाश आहे आणि वेष्टी. दुपारची पार्टी झाली आपली घरी गटारीची. आता करू हॉटेलमध्ये मित्रांसोबत. काय बोलतो मुख्या? मुख्या मिस केला तुला? हा माहिती आहे तेच. तर आता बघू काय काय स्पेशल खाऊ. चला हॉटेलमध्ये एंट्रन्स करू. हॉटेल एवढं भूक आहे ना, सगळे मित्रमंडळी भेटत आहेत. आपल्याला दिलं एक स्पेशल रूम पद्धतशीर. असो इकडं ऑर्डर देऊ काहीतरी. दादा पिणार आहे का? फ्रेश लाईम थोडं. का रे हो खाणार नाही? घरी गेलो मी. फ्रेश लाईम याला सोडा सांगा मग. काय करूया ऑर्डर मग रोहन? लसणी कबाब आणि थम्सअप सांग. थम्सअप आणि याला फ्रेश लाईम. आईज आमचा ससा बघा आता ड्रॅगन झालाय फुल. कलर बघा त्याने केसांना वन साइड आहे बघा. ससा ड्रॅगन झाला. ड्रॅगन शेंडी बोलते. बराबरी करा चलो. हा भाई बोलू नका, बराबरी करा. फोटो दाखव आपले. हा बोल रे भाई. घे भाई सुका चाकणा घे. चला सुका चाकणा शेजवान चटणी घ्या. चला सुरुवात सुक्याने झाले, अजून वल्ला यायचं बाकी. चिकन वगैरे आयटम. चला. सो गाई चिकन रोस्ट आलेलं आहे मस्त गरमागरम. चला अजून पुढे पुढे डिश आहे ते पण दाखवा. काय मग डबा घे. चिकन रोस्ट बाय काय नंबर. कॅप्टन कोणता डिश? लसुनी कबाब आहे. लसणी कबाब आलाय मस्त वन सेट. चिकन लसणी कबाब आहे ना भाई, थोडा लिंबू पिळायचा एक नंबर लागतो. रोस्ट पण पावर होता. खूप भारी चेंजेस झाले. मला वाटतं कोविड नंतर सोडलं आता. एक नंबर आहे लसूण कबाब. मजा नाही. बरोबर बरोबर बोलला भाई. लाखोची बात केली. भाई बोला बापू दिखताय तो दिखताय. भाई तिथं रोहनना कार्तिकला कसं खायचं ते शिकवते बघा. गपचूप हा बघा. अरे वो रांटी. अरे तो मेरा रांटी आहे. तोंडाला पाणी सुटलंय. ऐसा काट वैसे का तोंडाला पाणी खायला भेटेल. जल्दी बोल कर तुम्हें पनीर निकलना है. वो गहू कंपनी में जाने वाला है. अजून एक डिश आले
वन साइड कौन सा आने दो 1 मिनट नजदीक लाओ व्हाइट तंदूरी चिकन व्हाइट लेग चीज तंदूरी टेस्ट करू जरा पावर क्लासिक हाँ कैप्टन क्या है चिकन मंचुरियन राइस मंचुरियन ओके करो सर्व करो अभी भाई प्लेट साफ झाले शेवटचा बाईट राहिलाय नॉनव्हेजचा आता श्रावण चालू होणार आहे चला शेवटचा बाईट मारून घेऊ अच्छा HDFC मध्ये हा खातो आता 1 महिन्यानंतर टाइम दाखवते तर गाईज मस्त पद्धतशीर जेवलो काय झालं कसं वाटलं जेवण एक नंबर मस्त झालं जेवण जेवण आहे ना? खूप छान झालं हां पद्धतशीर गटारीचा बेत केला इकडे हॉटेलमध्ये येऊन आता जाऊ घरच्या वाटेल चला काय चालू आहे मस्त इथं आईस्क्रीम खायला पद्धतशीर दादाच्या दुकानात हे तू कोणती घेतली सीताफळ हां भावाने सीताफळ घेतले आपण घेतले चोको ब्राउनी आणि तुम्ही भाई पेरू 1 साइड या काय आईस्क्रीम खायला 1 साइड तर काय झालोय घरी मस्त झाली आईस्क्रीम खाऊन ती झाली हा आईस्क्रीम आणली यांना कार्तिककडे पुढे पाठवली वाजले किती वाजले गाईज 1:30 1 साइड आज गटारीचा प्रोग्राम झाला काय बोलते तुम्ही गेला की नाही एन्जॉय मग हा काय मग पारो काय विषय काय नाही थोडा रेस्ट चालू आहे आता आरामात खतरो के खिलाडी ओ खतरों के खिलाडी एक हसीना 11 खिलाडी अरे मस्त तोंड झाले तुझं चॉकलेटी पप्पा बोल त्याच्यासाठी अजून मम्मीसाठी सरप्राईज आहे हा ते चला ना जरा एवढ्या रात्री काय कायरा सरप्राईज देते बघू कायराचं काय ना काय क्रिएटिव्हिटी असतं का दे बाबा चल काय ओ वाव काय भाई डोंगर का पाणी मस्त बनवले तुला पण सेम काय ग्रीटिंग बनवले कायराची काय ना काय क्रिएटिव्हिटी चालूच असते ओरडर बिल्डर चालूच असतं अभ्यास झाला तरी थँक्यू कायरा फॉर दिस थँक्यू वेलकम तर गाईज हा व्लॉग आपण एंड करू पण त्यात एक गोष्ट सांगायची आहे हा व्लॉग तर आपण आधी आता टाकूच गटारी स्पेशल व्लॉग हा आधी येईलच पण त्या आधीचे आपले व्लॉग राहिलेत म्हणजे आम्ही गावाला वगैरे गेलेलो त्यानंतर आपल्या नवीन घराची पूजा त्यानंतर कायराचा बर्थडेचा पण व्लॉग पेंडिंग राहिलेला आहे तो पण आपण मध्यंतरी टाकू तर गाईज कसा विषय असतो की आपल्या घरी काही स्पेशल वगैरे असलं तर आपण रील्स वगैरे पण बनवतो त्या रील्स पण आपल्या इन्स्टा आयडीवर बघा आपल्या इन्स्टा आयडीचं नाव आहे yogi4091 तुंबडे हा इन्स्टा आयडी आहे त्याच्यावर आपल्या रील बघा म्हणजे त्याच्यावर आपल्या घरातल्या स्पेशल रील असतात त्यानंतर आमचे इव्हेंटचे जे कामं वगैरे असतात त्याच्या पण रील्स आहेत तर हा ब्लॉग आपण एंड करू आणि आजची जी धमाल पार्टी झाली गटारी स्पेशल म्हणजे आता मित्रांसोबत पण केली त्यानंतर घरात आपण जो पार्टी केली होता तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे योगी के ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय